लेट झाले, लईच लेट झाले. आले 4:45 वाजले. घरूनच लेटवर निघालो मी. काम असल्यामुळे मी थोडं लेट आलं. तर लवकर जाऊ. तर आपण आलो का जिन्याखाली आलो. लवकर जाऊ. उघडले असं पडले लागते. परत आले. घाम आलाय. आता आपण चप्पल काढले. जरा दम घेतोय. साठी थांबवतो. लवकर जाऊ. चेंजिंग रूम. हो पहिलं लेट लावतो यार. लेट तर आले. काय झाले खरं तर नाही ना. नाही काल ते वेल्डिंग केले. एक मशीन तुटेल ती ट्रायसिपची, त्याच्यामुळे नीट केले. तर पहिलं आपण जर्किंग काढू. थांबा 1 मिनिट. आता ओके स्टँड पण आणले. ओके मोबाईल पण आणले. ओके आज कात्तावर मारायचं. चला चेन लावाच लागतील राव. चेन लय महत्वाची आहे आपली. तर चेन लावला आपण. तर पहिलं सामान इथंच ठेवू. चला वरी जाऊ फटाफट. लेट झालं आपल्याला. साफ करते तर वाटतं. साफसफाई चालू आहे. आपण डिस्टर्ब करते मध्ये. चला बोलत काही अर्थ नाही. लवकर वरी जातोय. आलो छतावर आपण. लेट झाला आपल्याला. लेट केलं आपण. काय थोडं काम होतं. काय नाही. जर संडेच आहे आपला. काय उद्या जिम बिम काय नाही. फक्त आपलं चॅलेंजेस राहणार. पहिले साहित्य खाली ठेवू. आणि आज माझा मूड एकदम फ्रेश आहे की आपला लेवल कम्प्लीट. 1 लेवल कम्प्लीट झाला. 5 लेवल आहेत हँडस्टँडचे. लेवल कम्प्लीट झाला आता. माझा हे 2रा लेवल. माझा मूड एकदम फ्रेश आहे. मला नाही वेळ घालता. तुला माहितीच आहे आपले चॅलेंज आहे हँडस्टँड. लेवल 1 कम्प्लीट झाला. लेवल 2 बघू त्याच्यामध्ये आपण चेंजेस काय केले का नाही. स्टडी केले. मोबाईलमध्ये सगळं नोट आहे माझ्या. पहिलं वॉर्मअप करून घेऊ. रेडी. तो मोबाईल येत आहे आपला. तर पहिलं आपण वॉर्मअप करून घेऊ. तर बघा पहिलं घामाने परत हे झालं. पहिलं वॉर्मअप करू नाही वेळ घालता. भावनो आपण तुम्हाला म्हणाल तर काहीतरी चेंजेस केले. लेवल 2 मध्ये वॉर्मअप मध्ये घेतोय हिंदू पुशअप. म्हणाल तर मी काहीतरी चेंजेस केले म्हणूनच केले. आपला लेवल 1 कम्प्लीट झाला. वॉर्मअप आपला कम्प्लीट नाही झाला. लेवल 2 आहे. आज स्टडी केले तसं आपण स्टडी केले तसं चालू करायचं. तर नोट केलेले आपण. आपला वॉर्मअप कम्प्लीट झाला नाही. तुम्हाला परत सांगतोय. तर आपण घेणार आहे म्हणजे वॉर्मअपच आहे आपला हिंदू पुशअप. लेवल 2 मध्ये आता वॉर्मअप मध्ये ऍड केले आपण हिंदू पुशअप. चला घेऊ. जेवढे गेले तेवढे घेऊ हिंदू पुशअप. आपला हा वॉर्मअपच आहे. ह्याच्यामध्ये आपण ऍड केले हिंदू पुशअप. वॉर्मअप कम्प्लीट. आपण काहीतरी चेंजेस करू. लेवल 1 कम्प्लीट झाला. लेवल 2 मध्ये बघा आपण लेवल 1 मध्ये हिंदू पुशअप मारायचे 3 सेट. आता ते लेवल 2 मध्ये आपण वॉर्मअप मध्ये ऍड केले हिंदू पुशअप आणि नॉर्मल पुशअप आपण केले. कारण की आता ॲडव्हान्स आहे आपला. आपण घेणार आहे पहिली एक्सरसाइज. मला माहितीच आहे आपण कोणती घेतो काय नाही. सांगतो. आपला वॉर्मअप कम्प्लीट झाला. आता घेणार आहे आपण ॲडव्हान्स. आता लेवल 2 झाला म्हणजे आपला ॲडव्हान्स होणार चालू. ॲडव्हान्स घेणार आपण पुशअप. ॲडव्हान्स आहे पाय पुशअप. तर पहिला आपण जमिनीवर मारायचं म्हणजे पाय जमिनीवर ठेवायचे. हवेत म्हणजे आता ह्याच्यावर टायरावर पाय ठेवायचे आणि आपली बॉडी खाली. बरं का. तुम्हाला ती कळलंच आपण ॲडव्हान्स काय कशाला म्हणतो का नाही. तरी चला तुम्हाला नाही कळणार असं सांगितल्यावर पहिलं सेट घेऊ. तोपर्यंत तर तुम्हाला पण नाही कळणार. जर कळाले नाही कळणार तरी चला आपण ॲडव्हान्स पाईक पुशअप घेऊ. लागले पर पावडर एपिसोड आहे 12वा. आपण मी व्हिडिओ बघितलं पहिल्या सेटचा. आपण मी थोडं चुकीचं मारलं. हात
पुढे लांब गेले तर जवळ घ्यायचं काम होतं. थोडं कन्फ्यूज होते, मला कळ नाही गेले तुम्हाला कसं सांगावं का नाही. बघा पाय आपले लेवल बरोबर होते आणि फक्त आपली बॉडी आपल्याला असं पाहिजे. बघा अशी पाहिजे बॉडी आपल्याला, अशी. तर आपली अशी झालती, तर अशी घेऊ आता आपण. पाय असत तर असं बॉडी अशी पाहिजे. येल ॲडव्हान्स तर आपण असं मारलंय, तर चुकीचं मारलं पहिला सेट. दुसरा सेट बघू प्रॉपर मारायचं ट्राय करू. मी फक्त 4 का 5च मारले, लय हार्डवर्क आहे बरं का. आपले कंप्लीट झाले, दुसरं सेट घेऊ. ॲडव्हान्स पुशअप जमना गेलात बरोबर. एक 12 गुडघे बेंड होलेले आहेत, कारण की आता लेवल 2 आहे ना आपला, हार्डवर्क आहे, त्याच्यामुळे आपल्याला जमना गेले. तर पहिल्या सेटला बॉडी पुढे गेली, आता दुसऱ्या सेटला पण बॉडी थोडंच पुढे होती. थोडा जो मागे घ्यायचं काम होतं पण चुकलं. आणि मेन गोष्ट म्हणलं तर आपले गुडघे बेंड झाले. तर आपल्याला आलं नाही, मारलं फक्त 4 मारलं. तर ले हार्डवर्क आहे, तर काळजी घेऊ आपण. तिसऱ्या सेटला जवळ घेऊ, गुडघे टाईट करू. हे आपल्याला 2 या 3 जाऊ द्या, त्याला घेऊ. आपले 1.5 मिनिट कंप्लीट झाले. बघा जमलं, 90% जमलं. थोडी आपली बॉडी बेंड होती, पण काळजी घेऊ. तर आपल्याला लेवल 2चा आज पहिला दिवस आहे, त्यामुळे आपल्याला एवढं तरी जमलं. ह्याला म्हणतात ॲडव्हान्स पुशअप प्रॉपर मारला आपण. मला गेले फक्त 4 गेले प्रॉपर मारलं, कारण की मी बघा पहिल्या सेटला मी पुढे गेली आणि दुसऱ्या सेटला गुडघे बेंड झाले. लक्षात नाही आलं, व्हिडिओ बघितला मी. आता तिसऱ्या सेटला हे दोन्ही पण चुका काढायच्याच आणि मी काढलंच. 90% आलं बरं का. 90% मला तरी येईलच अजून, उद्या तर जायचं आपल्याला. चला आता आपले झाले ॲडव्हान्स स्पाइक पुशअप कंप्लीट. आता घेणार आहे आपण दुसरी एक्सरसाइज, वॉल हँड स्टँड. पण लास्टला करायचं. आपण केले चेंजेस तुम्हाला म्हणलेच. तर चला आपले 1.5 मिनिट कंप्लीट झाले. आणि आपण पहिला सेट घेऊ आपण वॉल हँड स्टँडचा. तर चला घेऊ. पहिला सेट कंप्लीट झाला. चूक बघा, गुडघे बेंड झाले कळालं मला पहिल्या सेटमध्ये. आता हाताचं काही तेवढं मला ह्या अँगलला नाही दिसलं, तर आता समोर आपण अँगल चेंज करू. साठी हात आपले बरोबर आहेत का वाकडे आहेत, म्हणजे कसं माहिती आहे का, दूर होतात एकदम, एक इकडं. त्याच्यामुळं आपण हाताचा पण अँगल घेऊ. दुसरा सेट घेऊ. सेट मी बघितलं प्रॉपर आपलं चुक बघा. पहिल्या सेटला गुडघे बेंड होते, आता हाताचं तर तेवढं मला माहीत नाही. दुसऱ्या सेटला आपण बरोबर घेतलं. आपले 1.5 मिनिट कंप्लीट होत आहेत. तिसरा सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. थोडा आराम करतोय. हे बघा 1 मिनिट कंप्लीट झाले. आता बघू
एक्सरसाइज कोणती आहे काय नाही आपली तर केलेस. चला आपलं 1.5 मिनिट कंप्लीट झाल्यावर तुम्हाला भेटतो. कंप्लीट झाल्यावर भेटतो तर नाही झालं भेटणं. पण मारलं बघा तिसरी एक्सरसाइज नॉर्मल पाईक पुशअप. ॲडव्हान्स होतं पाईक पुशअप, फक्त नॉर्मल मिडल लेवल आणि ते ॲडव्हान्स होते ते त्याला म्हणतात काय नाही बरं का. जसं आपण चेंजेस केले बघू फरक पडते का नाही. चेंजेस केले, स्टडी पण केले, शोध लावलाचा. आता बघा फरक पडते का नाही. काम माहीत करतोय पेक्षा आपण स्वतःच केलेलं. जसं मी स्टडी केले तसंच करतोय. का होते काम माहीत किती दिवस लागल माहीत नाही, परंतु एवढं माहीत आहे शिकणार. तरी आपण पाईक पुशअपमध्ये फक्त 10 मारले. 1.5 मिनिट कंप्लीट आणि दुसरा सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. एनर्जी डाऊन झाली. आपण ॲडव्हान्स घेतल्यामुळं पाईक पुशअप घेतल्यामुळे पूर्ण एनर्जी माझी डाऊन झाली. मारता नाही गेले मला. आणि पाईक पुशअप कंप्लीट झाले. आणि दुसरा तुम्हाला भेटा म्हणलं विसरून गेलो. त्या सेटला 10, तिसऱ्या सेटला पण 10च मारला. तिसरा सेट प्रॉपर जम नाही गेले ते तिकडे होईल तर बी मारला आपण. आता आपण घेणार आहे चौथी स्टँड. आपण चेंजेस केले मागं पुढं. तरी चला आपले 1.5 मिनिट कंप्लीट होतील. तिला सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. दुसऱ्या सेटला मध्ये दुसरेच विचार चालू होते, त्यामुळे माझं बॅलन्स बिघडणार होतं, पडला असतो. काळजी घ्या, जे तुम्ही करताय त्याच्यावरच फोकस ठेवा आणि इकडे लक्ष जाऊ देऊ नका. नसता जेव्हा मी करालतो ना तेव्हा माझं लक्ष दुसरीकडे होते असतं, तर मग आपले विचार आणला करायचा म्हणलो, काय विचार नाही करायचा. माझी बारी वाचली, नसता मी पण पडला असतो. त्या सेटला येणार होतो, टाइम नाही भेटला, त्या सेटला येतोय. म्हणजे कसं माहिती आहे का, आता ना जे करताय तेच करा, दुसरे डोक्यात विचार आणू नका, तसं माझा अर्थ. नसता इंजुरी होईल तुम्हाला. तरी जरा तिसरं सेट कंप्लीट झाल्यावर भेटू.
करत होतो आणि दुसरेच विचार येत होते मला, दुसरे विचार येत होते. मी म्हणलं विचार येत असले डोळे बंद करा तुम्ही, ते विचार येणं बंद होईल. तर मी तसंच केलं, तर डोळे बंद केलं असं. त्यामुळे मला विचार नाही आले. विचार येत राहतात कंटिन्यू तुम्हाला माहीत, विचार येतात डोक्यामध्ये. मी डोळे बंद केलं, त्याच्यामुळे आपलं फोकस राहिलं. तरी आता आपण पहिले स्ट्रेचिंग करू, मग नंतर भेटू. आपला आजचा 12वा एपिसोड कंप्लीट झाला. आपला लेवल 2 होता. आज लेवल 2 पण चालणार, फक्त 2 ते 3 दिवस चालणार असं मला वाटतंय. नोट केले तसं वाटते मला. जसं म्हणजे कसं माहिती आहे का, आपल्याला पुशअप जमत्यात आणि वॉल हँडस्टँड जमते, आपल्याला हेड स्टँड जमते थांबायला. मला असं वाटतं की लवकर आपले लेवल्स कंप्लीट होतील. तर हँडस्टँडमध्ये 5 लेवल आहेत. तर आता पहिला लेवल कंप्लीट झाला, आता दुसरे लेवल चालू आहे. तर आत्ता आपले बघा आपला 12वा एपिसोड कंप्लीट झाला. तरी बघा माझं ह्याच्यामध्ये काही चुकलं बिकीचं सांगत असलं तर तुम्ही मला सांगा, काहीतरी चेंजेस करतो. तर मी जसं स्टडी केले मी तसं सांगतो तुम्हाला. माझं काही चुकलं बिकलं तर तुम्ही मला कमेंट करा. आता उद्या सकाळी भेटू. उद्या संडे आहे, दर रविवारी आपण गार्डनला जाते. तर चला उद्या भेटू.